लो बीपी झाल्यावर शरीरात रक्तदाब कमी होतो. त्यामुळे मेंदू आणि इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे काही ठराविक लक्षणं दिसू लागतात. जसं की चक्कर येणं, अचानक उभं राहिल्यावर चक्कर येते आणि आपलं डोकं हलकं वाटतं. तेव्हा समजून जावं की आपला बीपी लो झालेला आहे. काही वेळा भोवळ येण्याचीही शक्यता असते. दुसरं म्हणजे बेशुद्ध पडणं. रक्तदाब खूप कमी झाल्यामुळे व्यक्ती अचानक कोसळू शकते. काही सेकंद ते मिनिटभर शुद्ध हरपते. डोळ्यासमोर अंधारी येते. उभं राहताना किंवा चालताना डोळ्यासमोर काळोख येतो. त्याचप्रमाणे धूसर दिसू शकतं. हृदयाचे ठोके वाढतात. हृदय जोरात किंवा वेगाने धडधडतं. शरीर रक्तपुरवठा भरून काढण्याचा प्रयत्न करतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे घाम येतो. थंड आणि चिकट घाम येतो आणि आपलं शरीर खूप कमकुवत झाल्यासारखं वाटतं. थंडी वाजते, त्वचा थंड होते, हातपाय थंड पडतात, त्वचा फिक्कट दिसू शकते, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, ऊर्जा कमी वाटते, साधं काम केल्यावरही दम लागतो, मळमळ, उलटी होते. तेव्हा समजून जा की आपला बीपी कमी झाला आहे. पोटात अस्वस्थता वाटते, काही वेळा उलटीही होऊ शकते. लक्ष केंद्रित होत नाही. मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे गोंधळ निर्माण होतो. लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन जातं. जर ही लक्षणे दिसत असतील तर गंभीर आहे असं समजा. जसं की वारंवार बेशुद्ध पडणं, छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, बीपी खूपच कमी होणं, जसं की 90 ते 60 पेक्षाही खूप कमी बीपी होणं, यासारखी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करू शकता. लो बीपीमध्ये चक्कर येते, अशक्तपणा येतो, बेशुद्ध पडते आणि डोळ्यासमोर अंधारी येते. ही सर्व कॉमन लक्षणे आहेत. तेव्हा ही लक्षणे कॉमन आहेत म्हणून याकडे दुर्लक्ष न करता नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता आणि बीपी नॉर्मल ठेवू शकता.